आणि यानंतर राजकारणाच्या दृष्टीने एक मोठी बातमी, मंत्री दीपक केसरकर हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचलेत। राज ठाकरेंच्या निवासस्थानी या दोनही नेत्यांमध्ये गेल्या 40 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। ही भेट आणि टायमिंग महत्त्वाचं आहे, कारण आजच आमदार अपात्रतेसंदर्भातला निकाल येणार आहे आणि मंत्री दीपक केसरकर त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतात। राज ठाकरेंच्या सातत्याने भेटीगाठी शिंदे गटातले नेते घेत असतात। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अनेकदा राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा करतानाच आपण पाहिलंय। राज ठाकरे सुद्धा सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात आणि आज जेव्हा आमदार अपात्रतेसंदर्भातली सुनावणी येणार आहे, एका गटाचं भवितव्य निश्चित होणार आहे, तेव्हाच दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। गेल्या पाऊण तासापासून राज ठाकरेंच्या निवासस्थानी दीपक केसरकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, या भेटीमागचं कारण नेमकं काय? अद्याप या भेटीमागचं अधिकृत कारण आहे ते शकलं नाहीये, परंतु एक मात्र आपल्याला इकडे सांगावं लागेल। आज महाराष्ट्र राज्याचा एक महत्वाचा राजकारणाला कलाटणी देणारा असा निकाल असताना ही भेट होताना त्यामुळे सगळ्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे। नुकतेच एक 10 मिनिटांपूर्वी दीपक केसरकर आहेत ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी। याआधी जर आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देखील अनेक वेळा शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची त्यांनी अनेकदा भेट घेतलेली आहे। मग टोल प्रकरणात दादा भुसे किंवा MSRDCच्या अधिकाऱ्यांना बोलवून राज ठाकरेंनी बैठक देखील घेतलेली आहे आणि ही जी जवळीक आहे याची समीकरणं आहेत ती आगामी काळातल्या राजकीय लोकसभा किंवा विधानसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने जोडली जात आहेत। त्यामुळे आता ही जी भेट होते, दीपक केसरकर शिक्षण मंत्री आहेत, एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातले एक जबाबदार मंत्री आहेत, प्रवक्ते आहेत आणि अशा वेळेला ही भेट नेमकी कशासाठी होते यावर सध्या आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। ज्ञानदा, वैभव, एक शेवटचा प्रश्न, अगदी थोडक्यात उत्तर, या भेटीमध्ये हे दोनच नेते उपस्थित आहेत का आणखी कोणी भेटीमध्ये सहभागी झालंय? सध्या तरी दोनच नेते आहेत ते उपस्थित असल्याची माहिती आहे ती मिळत आहे। आता थोड्याच वेळात दीपक केसरकर शिवतीर्थामधून बाहेर येतील आणि ते स्वतःच माध्यमांशी बातचीत करण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती आणि या भेटीत काय काय घडलं हे स्वतः दीपक केसरकर थोड्याच वेळात माध्यमांशी समोर मांडतील। धन्यवाद वैभव, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।